शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक तुमच्या शेतीचा खरा पार्टनर आहेत याची माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. 2 ऑगस्ट पासून पुढे काय घडणार आहेत याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता 1 ऑगस्टच्या बऱ्याचशा भागात आपण 1 ऑगस्टला ऊन बघणार आहेत, आपल्या वारे पण बघणार आहेत आणि अधूनमधून जे आपण म्हणतो ना बारीक बारीक पाऊस आहे, रिमझिम पाऊस, ते आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर लगेच ऊन पण बघायला मिळणार आहे. अशी स्थिती आपल्याला 1 ऑगस्टला बघायला मिळणार आहे. सोबत वारे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आता 2 ऑगस्ट पासून पावसाची स्थिती बघणार आहोत, कोणत्या भागात कशी आहे ती. आता मित्रांनो, या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागात बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आपल्याला नाशिक जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये, तसेच धुळ्यामध्ये, जळगावमध्ये आणि नंदुरबारमध्ये, तसेच अंचलपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे सकाळच्या वातावरणामध्ये. त्यानंतर बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर आपल्याला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगणघाट, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण, तर सोलापूर, लातूर आणि सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. परंतु दुपारनंतर यामध्ये बदल होणार आहेत आणि त्या बदलामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जी आहे ती आपल्याला रत्नागिरी, चिपळूण, सातारा, पुणे काही भागात आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जळगाव हलका हलका पाऊस रिमझिम अधूनमधून बघायला मिळू शकतो. तोही आपल्याला भाग बदलत, म्हणजे एकदम जोरदार नाही. त्यानंतर तसाच पाऊस आपल्याला या ठिकाणी अकोला, चिखली, खामेगाव, करंजा, लाड आणि वाशिम या ठिकाणी बघायला मिळणार आहे. परंतु हा जो पाऊस आहे तर हा पाऊस आपल्याला काही जोरदार आणि अतिजोरदार बघायला मिळणार नाही, परंतु रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाऊ शकते. त्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग असेल, पुण्यामध्ये असेल, बार्शी आहे, त्याचबरोबर धाराशिव, सोलापूर आणि लातूरच्या काही भागात हलका रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत वारेसुद्धा बघायला मिळत आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणी थोडा रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे. मित्रांनो, हा रिमझिम पाऊस आपल्याला का बघायला मिळत आहे तर वारे सुरू असणार आहे. वाऱ्याचा जो स्पीड असणार आहे तो 30 पर्यंत असणार आहे. 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला बघायला मिळू शकतो. तो वारे कुठे कुठे असणार आहे? नंदुरबार, नाशिक, पुण्याच्या काही भागात, कोल्हापूर, सोलापूर, तसेच सांगली या ठिकाणी आहे. तर जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला वारे बघायला मिळणार आहे. मग त्या वाऱ्यामध्ये बाष्पयुक्त जे वारे असणार आहे त्यामध्ये आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली जाणार आहे. त्यानंतर आता पुढची परिस्थिती आपण बघणार आहोत. पुढच्या परिस्थितीमध्ये म्हणजे 3 तारखेच्या परिस्थितीमध्ये पावसाची शक्यता कशी असणार आहे? वारे तर सुरूच असणार आहे. त्यानंतर 3 तारखेला सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भागात वारे बघायला मिळेल, परंतु पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला लातूरच्या काही भागात रिमझिम बघायला मिळेल, काही भागात बघायला मिळेल, तर काही भागात होणार पण नाही. तर सोलापूरमध्ये सेम परिस्थिती आहे. वाशिम, हिंगोलीमध्ये सुद्धा आपल्याला हलका हलका पाऊस बघायला मिळू शकतो आणि जास्त करून आपल्याला वारेच बघायला मिळणार आहे. पावसाची तीव्रता कमी आहे. 4 तारखेला सुद्धा आपल्याला सेम परिस्थिती आहे. वाऱ्याचं प्रमाण असणार आहे, पावसाची शक्यता कुठेही नाही. 5 तारखेला जर बघितलं तर सोलापूर, लातूर या ठिकाणी आपल्याला हलका हलका पाऊस अधूनमधून बघायला मिळू शकतो, परंतु जोरदार असा मोठा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. 6 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि 7 तारखेची परिस्थिती सुद्धा सारखी आहे. परंतु आता 7 तारखेला जर बघितलं तर आपल्याला काही भागाकडून या ठिकाणी छत्तीसगडकडून पुन्हा एकदा जो कमी दाब आहे, आता मागे जो पाऊस झाला आहे त्याच पद्धतीचा हा पाऊस आहे, परंतु वाऱ्याचं प्रमाण, वाऱ्याचा स्पीड जो आहे तो वाढलेला असल्यामुळे हे जे कमी दाब आहे कुठंतरी कमजोर होईल आणि महाराष्ट्रामध्ये याची शक्यता नाहीच्या बरोबरच आपल्याला बघायला मिळू शकते आणि तोच पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आणि आता जर आपल्याकडे येण्याची शक्यता फार कमी आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी आता वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे हा कमी दाब जो आहे, आता पहिला महाराष्ट्रामध्ये आला होता, 2 कमी दाब आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाले, परंतु या कमी दाबाची शक्यता डायरेक्टली 70 ते 80% नाही आहे. अशाप्रमाणे हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे 8 तारखेला सुद्धा तशीच परिस्थिती आहे, परंतु तो मोठा कमी दाब जसा आता जळगाव, धुळे, नंदुरबारच्या काही भागात झाला, तोच कमी दाब आता मध्य प्रदेशमध्ये आणि तसेच राजस्थानमध्ये बघायला मिळू शकतो. म्हणजे आपल्याकडे जे पावसाची शक्यता आहे ती फार कमी प्रमाणामध्ये आहे. आपण 9 ते 10 तारखेपर्यंत जरी बघितलं तरी त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याकडं नाहीच्या बरोबर आहे. जर या कमी दाबामध्ये काही बदल झाला, 20% शक्यता आहे, तर त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात याचा परिणाम बघायला मिळू शकतो. जर नवीन अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अपडेट पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.